दोडक्याची साले काढून त्याचे असे तुकडे केले की त्यात मसाला भरणे सोपे जाते। आता वाटीभर शेंगदाणे, 5-6 पाकळ्या लसूण, 3 लाल मिरच्या, 4-5 लवंगा, 4-5 मिरे, चमचाभर जिरी, चमचाभर हळद, चमचाभर घरचा मसाला, चमचाभर धने पावडर व चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालून वाटण करून घ्यायचे व ते या सर्व फोडींमध्ये असे दाबून भरून घ्यायचे। कढईत मोहरी कढीपत्त्याची फोडणी करायची। दोडक्याच्या फोडी घालून छान परतून घ्यायच्या। मग उरलेला वाटणाचा मसाला घालून मिनिटभर परतून घ्यायचे व आपल्या गरजेनुसार साधारणतः 1.5 ग्लास पाणी घालायचे। कुकरला लावायचे असेल तर पाणी कमी घाला व 2 शिट्ट्या द्या। कढईमध्ये 15 ते 20 मिनिटात भाजी शिजते। मध्ये मध्ये चेक करायचे। अशी भरलेल्या दोडक्यांची भाजी अप्रतिम चवीची बनते, त्यामुळे नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।